मागील 20 वर्षापासून चालू आहे। मागील 2 ते 3 वर्षापासून आम्ही आता इंडस्ट्री सेगमेंटकडे त्याचा इन्व्हॉल्वमेंट जास्त करत आहोत। ह्याची कारण अशी आहेत की पुण्यामध्ये गाडी तयार करण्याच्या बऱ्याच कंपन्या, व्हेकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत। नावं घ्यायचे ठरले तर बजाज पासून बजाज, व्होल्क्सवॅगन, मर्सिडीज, स्कोडा आणि फिएट, कुठलीही सुद्धा व्हेकल असेल तर मॅक्सिमम व्हेकल ह्या पुणे आणि जवळपासच्या कंपन्यांमध्ये होतो। टाटा मोटर सारखी कंपनी सुद्धा पुण्यामध्ये आहे, बजाज सुद्धा आहे। तर ह्या सगळ्या कंपन्यांना करताना त्यांना पूरक करणारे कंपोनंट तयार करणाऱ्या सुद्धा कंपन्या ह्या पुणे आणि जवळच्या परिसरामध्ये, वेस्टर्न रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। तर ह्या सगळ्यांना करता करता व्हेकलला तयार लागणारे सुटे भाग, नंतर व्हेकल तयार करतात आणि व्हेकल तयार केल्यानंतर त्या रोडवर आल्यानंतर त्याला लागणारे सर्व्हिस इक्विपमेंट हे सुद्धा तयार करणाऱ्या कंपन्या पुण्यामध्ये आहेत। यामुळं हा विचार केला तर हा खूप मोठा इंडस्ट्रीचा सेक्टर हा वेस्टर्न रिजन मध्ये आहे। तर ह्या पद्धतीचं कुठं सुद्धा पुण्यामध्ये किंवा वेस्टर्न रिजनमध्ये असं कुठं एक्झिबिशन तयार होत नाही, म्हणून आम्ही एक्झिबिशनचा हा पुढे विचार घेतला। त्याबरोबरच आम्ही पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट त्याच्याच पद्धतीनं आम्हाला पुण्यामध्ये CMI, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रियल असोसिएशन यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे। इंडियन रबर इन्स्टिट्यूट ऑफ असोसिएशन यांचा सुद्धा सपोर्ट आम्हाला आहे। हे तर झाले भारतीय आणि पुण्यामध्ये असलेल्या संस्था। आम्हाला परदेशातील संस्था ज्यांनी परदेशांबरोबर काम करतात त्या सुद्धा संस्थांमध्ये GIBC, जर्मन इंडिया बिझनेस सेंटर यांनी क्रेस्कोंडो वर्ल्ड वाईड बरोबर सपोर्ट दिला आहे। तसाच आम्हाला इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी सुद्धा पुढे आम्हाला सपोर्ट दिलेला आहे। इतका मोठा सपोर्ट असताना आम्हाला हे पुणे शहरामध्ये एक्झिबिशन हा आम्ही फक्त कॉम्पिटिटिव्ह हे करण्यासाठी, बिल्टअप करण्यासाठी, कॉम्पिटिटिव्हनेस आणि इंटेलेक्च्युअल सगळ्या लोकांना पूर्ण माहिती देण्यासाठी हा एक्झिबिशन ठरवलेला आहे। यामध्ये आता यावर्षी आम्हाला 120 स्टॉलचं आमचं प्रयोजन आहे, पण रिस्पॉन्स इतका चांगला चाललाय की आम्हाला हे दुसरा सुद्धा आम्ही हॉल ओपन करतोय। ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी इन्व्हॉल्व्ह होऊन हा आम्हाला पर्टिक्युलर प्रदर्शनाला पूर्ण यश द्यावं आणि पाठिंबा द्यावा एवढी सर्वांना विनंती।